नमस्कार मंडळी, कशात मस्त मजेत ना. एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी तुमचं मनापासून स्वागत. आज आम्ही आलो हे भाचीच्या घरी. तर भाचीनं आज मेनू काय बनवला ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर चला बघूया. हे चिकन पकोडे, हे आहे चिकन पकोडे. तिकडे ऑमलेट बनवले. पण यात मसाले काय काय टाकलेले आहेत? काळी मिरी, अजून चिली सॉस, सोया सॉस, हे सॉसेस कॉर्नफ्लॉवर, डार्क सोया सॉस आणि रेड चिली सॉस, हॉट कॉर्नफ्लॉवर. अजून काय टाकलं? काळी मिरी ना, शिमला मिरची घेतली आहे, कांद्याची पात सुद्धा चिरून घेतलेली, कांदेवाले, कोबी आहे, इकडे राईस उकडून घेतलाय, इकडे नूडल्स सुद्धा आहेत. तर इथं आहे चिकन सुद्धा उकडून घेतलेले. हे कशासाठी? सूप बनवणार आहे का? चिकन राईस नूडल्स, चिकन राईस नूडल्स आणि सूपसाठी बनवले. आता हे काय बनवतं? आता बनवणार आहे चिकन सूप. बनवते सूप. तेल टाकलं. तेलमध्ये काय टाकलं? शिमला मिरची, कांद्याची पात आणि कोबी टाकलेलं. आता त्याच्यानंतर काय टाकणार आहे? कॉर्नफ्लॉवर सुद्धा मिक्स करून घेतलेलं आहे. यानंतर आलं लसण पेस्ट टाकणार आहे. त्यामध्ये काय टाकलं? अंड आणि भाजून केलेलं अंड सुद्धा टाकले. चिकन नाही ना टाकलं? टाकलं. चिकन सुद्धा टाकलंय. त्यामध्ये काय? सोया सॉस. सोया सॉस. चवीपुरतं मीठ टाकणार आहे. तर यामध्ये काय परत शेजवान चटणी लागते. हे चिकनचा रस्सा आहे. त्यामध्ये हळद आणि मीठ टाकून उकडून घेतलेला रस्सा आहे चिकनचा. ते घालून घेतलेलं आहे. हळद आणि मीठ. यामध्ये काय टाकलं? कॉर्नफ्लॉवरचं. कॉर्नफ्लॉवर पाण्यात मिक्स करून ते टाकलेलं आहे. छान असे एक उकळी काढून घ्यायचे. ते आपलं खाण्यासाठी सूप तयार आहे. आपले खाण्यासाठी चिकन पकोडे तयार आहे. नाही दिले, सूप सुद्धा तयार आहे. किती कमी पडतात. बघू शकता खाण्यासाठी आपलं सूप सुद्धा, चिकन सूप सुद्धा तयार झालेलं आहे. आणि इकडे चालू आहे प्रज्ञाचं. तोप टाकला, तेल टाकलं, त्यामध्ये टाकलं शिमला मिरची, कोबी आणि कांद्याची पात. चांगलं परतून घेणार आहे तेलावर. तेलावरती चांगलं परतून घेणार आहे. थोडंसं चवीपुरतं मीठ टाकणार आहे. भाज्या नरम पडायसाठी मीठ टाकले की भाज्या थोडेसे क्रंची होतात. त्यासाठी थोडंसं मीठ टाकायचं. त्यानंतर आलं, लसूण आणि मिरची ते सुद्धा चांगलं तेलावरती उग्रवास जाईपर्यंत परतून घ्यायचंय. त्याला सुद्धा चांगलं तेलावरती परतून घ्यायचं. यामध्ये राईस टाकणार आहे. राईस नंतर अंड भाजून घेते ते सुद्धा घालणार आहे. एकजीव करून घ्यायचं. भाज्या सगळ्या मिक्स व्हायला पाहिजे. आणि यामध्ये सॉस टाकणार आहे. सोया सॉस, हे नुसतं असं काय नाही, हे नुसतं पाणी चवीपुरतं असतं. त्यानंतर विनेगर सुद्धा टाकलेलं आहे. शेजवान चटणी,
ते एकजीव करून घ्यायचं. सगळे मसाले एकत्र पूर्ण राईसला लागला पाहिजे असं हलवून घ्यायचं. तर सगळीकडे मसाले लागायसाठी असा हलवायचा प्रयत्न करते. पण छान जमतंय तिला. आपल्याकडे कढई मोठी नाही त्यामुळे टोपामध्ये केलंय. त्यासाठी बघू शकता फ्राईड राईस सुद्धा झालेला आहे. चिकन फ्राईड राईस. वरून आता कोबी टाकायची चालल्या. कांद्याची पात सुद्धा टाकायचे वरून. बघू शकता खाण्यासाठी आपलं फ्राईड राईस चिकन फ्राईड राईस तयार झालेलं आहे. तर चला आता लोडस चिकन फ्राय करायचंय. तेल तापलं, त्याच्यानंतर आलं लसूण पेस्ट टाकलेले, त्यानंतर शिमला मिरची, कांद्याची पात आणि कोबी. हे लुडस सुद्धा उकडून घेतलेले. एक अर्धा तासभर ठेवले का? अर्धा तास थंड करण्यासाठी एक अर्धा तासासाठी ठेवलेलं आहे. लुडस आपले बघू शकता मस्त उकडलेले आहेत. आणि इकडे आपलं भाज्या सुद्धा छान अशा फ्राय होत आहेत. थोडंसं मीठ टाकलेलं आहे चवीपुरतं. भाज्या आपल्या सॉफ्ट होतात त्यामुळे थोडंसं मीठ टाकायचं. यामध्ये टाकले नूडल्स. हे कर ना थोडेसे तोड, जास्त लांब लांब आहेत. पोरांना खायला म्हणजे येते ना लांब लांब. सुरुदिशी ओढायला. ते चांगलं मिक्स करून घेते. त्यानंतर अंड भाजून टाकलेलं, तुकडे छान बारीक करून घेते. अंडा आणि चिकनचे पीस केलेले ते सुद्धा आता घालणार. त्यानंतर शेजवान चटणी खायला लागेल थोडी तुम्ही लागेल खाली तर बस. त्यानंतर सोया सॉस घालून घेते. त्यानंतर विनेगर टाकते थोडस. ते एकजीव करून घ्यायचे. सगळ्या नूडल्सला आपले सगळे मसाले मिक्स होतील. बघू शकता खाण्यासाठी आपलं चिकन नूडल्स सुद्धा तयार झालेले आहेत. चला तर रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचा धन्यवाद.